पुढचे 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. पण तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले मनशांतीचे विचार अत्यंत व्यावहारिक आणि आजही तितकेच लागू होणारे आहेत. तुमच्या माहितीसाठी खालीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे. मनाची अशांती कशामुळे वाढते? गौतम बुद्धांच्या मते मनाची अशांती प्रामुख्याने खालील कारणामुळे वाढते. अत्याधिक अपेक्षा. जेव्हा आपण परिस्थिती किंवा लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा मन अस्वस्थ होतं. भूतकाळ आणि भविष्यकाळ. सतत जुन्या आणि वाईट आठवणीत रमणे किंवा भविष्याची चिंता करणे ही अशांतीची मुख्य कारणे आहेत. तुलना आणि मत्सर. स्वतःची तुलना इतरांशी केल्यामुळे मनात न्यूनगंड किंवा मत्सर निर्माण होतो. तुलना आणि मत्सर हे मनाला अपूर्ण बनवतात आणि या अपूर्णतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मन बाह्य वस्तूंशी आसक्त होते. आता आसक्ती, अटॅचमेंट. कोणत्याही गोष्टीचा किंवा व्यक्तीचा अतिमोह दुःख आणि भीती निर्माण करतो. क्रोध आणि अहंकार. राग आणि मीपणाची भावना मनातील शांतता नष्ट करते. आता बघूयात मनशांती मिळवण्याचे 20 सोपे आणि प्रभावी मार्ग. 1. वर्तमानात जगा. भूतकाळ विसरा आणि भविष्याची चिंता सोडा. फक्त आज आणि आत्ता या क्षणावर लक्ष केंद्रित करा. वर्तमानात जगणे म्हणजे विचार करणे थांबवणे नव्हे, तर विचारांच्या मागे न धावणे. विचारांकडे एका साक्षीदाराप्रमाणे पाहायला शिका. विचार ढगांसारखे येतील आणि जातील. तुम्ही आकाशासारखं स्थिर राहा. थोडक्यात भूतकाळ ही स्मृती आहे आणि भविष्य ही कल्पना. सत्य फक्त आत्ताचा क्षण आहे. या सत्याचा स्वीकार करणे म्हणजेच मनःशांती होय. 2. ध्यान. दररोज किमान 10 ते 15 मिनिटं शांत बसून श्वासांवर लक्ष केंद्रित करा. ज्याप्रमाणे शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे तसाच मनाच्या आरोग्यासाठी आणि शांततेसाठी ध्यान अनिवार्य आहे. ध्यान केल्याने आपण आपल्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. एखादी कठीण परिस्थिती उद्भवल्यास आपण लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकतो. ध्यान म्हणजे स्वतःशी केलेली मैत्री आहे. बाह्य जगाचा कोलाहल शांत करून अंतर्मनातील शांततेचा शोध घेणे म्हणजेच ध्यान करणे. 3. अपेक्षा कमी करा. इतरांकडून अपेक्षा ठेवणं थांबवा. यामुळे निम्मे दुःख आपोआपच कमी होईल. गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे तृष्णा, इच्छा, अपेक्षा हेच दुःखाचं मूळ आहे. जेव्हा आपली अपेक्षा भंग होते तेव्हा क्रोध, निराशा आणि अपमान ह्या भावना निर्माण होतातच. अपेक्षा नसेल तर ह्या नकारात्मक भावनांना वावच राहत नाही. अपेक्षा कमी करणे म्हणजे परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणे. जेव्हा आपण असे व्हायला हवे होते ऐवजी जे झालं ते ठीक आहे हा विचार करतो तेव्हा मनातील संघर्ष थांबतो आणि शांती मिळते. 4. क्षमा करायला शिका. स्वतःला आणि इतरांना मनापासून माफ केल्याने मनावरचं ओझं हलकं होतं. जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो किंवा राग धरतो तेव्हा आपण ती नकारात्मक घटना सतत मनात जिवंत ठेवतो. हे एखाद्या जळत्या कोळशाला हातात धरून ठेवण्यासारखं आहे. क्षमा केल्यामुळे हे भावनिक ओझं उतरतं आणि मन हलकं होतं. रागामुळे मनात सतत सूड घेण्याचे विचार येतात, ज्यामुळे मानसिक ऊर्जा वाया जाते. क्षमा केल्याने हा विचारांचा प्रवास थांबतो आणि तीच ऊर्जा आपण स्वतःच्या प्रगतीसाठी वापरू शकतो. 5. गरजा मर्यादित ठेवा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अवलंब करा. अवाजवी गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा कमवावा लागतो, ज्यासाठी जास्त काम आणि ताण घ्यावा लागतो. जेव्हा आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवतो तेव्हा आपली आर्थिक ओढाताण कमी होते आणि आपण चढाओढमधून बाहेर पडतो. बहुतेक गरजा आपण दुसऱ्यांचे बघून निर्माण करतो. उदाहरणार्थ, शेजाऱ्याकडे गाडी आहे म्हणून मलाही हवी. जेव्हा आपण मला नेमकी कशाची गरज आहे हे ठरवतो तेव्हा इतरांशी होणारी तुलना थांबते आणि मन स्वतःच्या स्थितीत समाधानी राहते. 6. तुलना करणे थांबवा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करा. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, संघर्ष आणि क्षमता वेगवेगळी असते. जेव्हा आपण तुलना करणे थांबवतो तेव्हा आपल्याला स्वतःमधील युनिक गुणांची जाणीव होते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनाला स्थिरता मिळते. 7. कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आभार माना. कृतज्ञता म्हणजे मनाला दिलेले एक टॉनिक आहे. तक्रार करणे थांबवून जेव्हा आपण आभार मानणे सुरू करतो तेव्हा आपण आनंदाच्या आणि शांततेच्या एका नवीन पातळीवर पोहोचतो. 8. राग नियंत्रित करा. रागाच्या भरात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहून विचार करा. रागाच्या भरात आपण असे निर्णय घेतो की शब्द बोलतो की ज्याचा नंतर पश्चाताप करावा लागतो. हा पश्चाताप मनाची शांतता दीर्घकाळ भंग करतो. राग नियंत्रित केल्यास आपण शांतपणे विचार करू शकतो, ज्यामुळे पश्चातापाची वेळच येत नाही. 9. मौन पाळा. दिवसातून काही वेळ शांत राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे आंतरिक शक्ती वाढते.
10. निरपेक्ष सेवा. कोणाचीही मदत करताना परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जो सात्विक आनंद मिळतो तो कोणत्याही भौतिक वस्तूने मिळत नाही. जेव्हा आपण इतरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धावून जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपलं दुःख किती लहान आहे. 11. वाचन करा. प्रेरणादायी आणि आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करा. संशोधनानुसार केवळ 6 मिनिटं शांतपणे वाचन केल्याने तणावाची पातळी 68% पर्यंत कमी होऊ शकते. 12. सकारात्मक संगत. आनंदी आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. सकारात्मक संगत म्हणजे अशा व्यक्तींच्या सहवासात राहणे ज्यांचे विचार, उच्चार आणि आचार शुद्ध आणि प्रेरणादायी आहेत. आपण कोणासोबत बसतो, उठतो आणि बोलतो यावर आपलं भविष्य आणि मनःशांती अवलंबून असते. चंदनाच्या झाडाच्या सहवासात राहणाऱ्या साध्या लाकडालाही सुगंध येतोच. 13. निसर्गाशी जोडून घ्या. काही वेळ बागेत किंवा निसर्गाच्या सानिध्यात घालवा. 14. स्वतःवर प्रेम करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आदराने वागवत नाही तोपर्यंत मन शांत होणार नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या गुणांसह आणि दोषांसह स्वतःला स्वीकारणं. जेव्हा मी पुरेसा आहे, आय एम इनफ ही भावना निर्माण होते तेव्हा मनातील असुरक्षितता आणि अस्वस्थता संपते. 15. वाईट बोलणे टाळा. कोणाचीही निंदा किंवा चुगली करू नका. 16. आहार सुधारणे. सात्विक आणि वेळेवर आहार घेतल्याने मानसिक आरोग्य सुधारते. 17. मोठ्याने श्वास घ्या. अस्वस्थ वाटू लागल्यास दीर्घ श्वसन म्हणजे डीप ब्रीथिंग करा. 18. फक्त आवश्यक तेवढंच बोला. अतिसंवादामुळे अनेकदा अनावश्यक वाद निर्माण होतात. जगातील 80% पेक्षा जास्त वाद हे जास्त बोलण्यामुळे किंवा चुकीचं बोलण्यामुळे होतात. आपण जितके जास्त बोलतो तितके चुकीचे शब्द बाहेर पडण्याची शक्यता वाढते. कमी बोलल्यामुळे गैरसमज आणि भांडणे टाळतात, त्यामुळे मन शांत राहते. 19. परिस्थितीचा स्वीकार करा. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांचा स्वीकार करायला शिका. गोंधळलेलं मन कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा आपण परिस्थिती स्वीकारून शांत होतो तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीवर मात करण्याचे मार्ग स्पष्ट दिसू लागतात. 20. लोभ सोडा. सतत अधिक मिळवण्याच्या धावपळीमुळे मन कधी शांत राहू शकत नाही. तर हेच होते ते 20 मनशांतीचे मार्ग जे तुम्ही तुमच्या आयुष्यात यातला एक जरी मार्ग स्वीकारला, त्याच्यावर अंगीकार केला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. रामकृष्ण हरी.